पिंपरीमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरू आहे। आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्या सोबत जोडलेले आहेत। अविनाश, पिंपरीमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरू आहे, कसा उत्साह आहे, कसा प्रतिसाद मुख्यमंत्र्यांच्या या रोड शोला मिळतोय? अतिशय मोठा उत्साह या रोड शोला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हजारोच्या संख्येने जे आहे ते तरुण या रोड शो मध्ये पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे नागरिक देखील इथं सहभागी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आता काही वेळापूर्वीच रोड शोला सुरुवात झालेली आहे आणि या रोड शो दरम्यान मुख्यमंत्री जे आहेत ते शहरातील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या पण रोड शो करणार आहे। आपल्याला पाहायला मिळत आहे काही वेळापूर्वीच या रोड शोला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू रोड शो हा जाऊन जो आहे तो पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जगदीश, पिंपरीमध्ये कोणकोणत्या वॉर्डमध्ये हा रोड शो सुरू आहे? अविनाश, आता सध्या हा भोसरीमधून सुरुवात झालेली आहे। भोसरीमधून हा जो आहे वेगवेगळ्या प्रभागामध्ये पुढे सरकत आहे। त्यानंतर जो आहे तो चिंचवडमध्ये जाणार आहे। जगदीश, अविनाश, पिंपरीमध्ये राष्ट्रवादीने जोरदार प्रचार सुरू केलेला आहे, त्याला आता भाजपाकडून सुद्धा तसंच उत्तर दिलं जात आहे। कसं हे वातावरण, राजकीय वातावरण सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये? हो, नक्कीच, कारण की अजितदादा जे आहे गेले काही दिवसांपासून पुण्यामध्ये ठाण मारून आहे। पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, एक दिवस आड पुण्यामध्ये, दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवडला जे आहे ते अजित पवार येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे फडणवीस देखील यांनी या पिंपरी चिंचवड पुणे शहरामध्ये लक्ष दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस यांनी कालच या पिंपरी चिंचवडच्या चिखली भागामध्ये सभा घेतली होती। परत आज देखील रोड शो साठी फडणवीस जे आहे ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलेला आहे। तर हा रोड शो पूर्ण केल्यानंतर देवेंद्र फडणवीस जे आहे ते पुण्यामध्ये नागरिकांशी संवाद देखील साधणार आहे। त्यामुळे अजित पवार असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल या दोघांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडकडे आपलं लक्ष जे आहे ते खास दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद अविनाश दिलेल्या माहितीबद्दल।